उत्तर प्रदेशातील कौशांबी येथून जवळच असणाऱ्या आधाररा गावात त्या दिवशी एकच खळबळ उडाली. गावातील एका 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याचा कोणीतरी खून केला होता, कारण तो गावातून तब्बल 9 दिवस बेपत्ता होता. त्याचा मृतदेह सडलेल्या स्थितीत सापडला होता. पण या युवकाला कोणी व का मारले असेल, तर चला पाहूया सविस्तर. आधाररा हे तसे छोटे गाव. या गावातील शिवम उर्फ छोटू हा 19 वर्षाचा नवतरुण दिनांक 16 जून रोजी नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला. मात्र सकाळी सगळे उठले तेव्हा मात्र तो अंथरुणावर नव्हता. सकाळी लवकर उठून तो कुठे असेल या विचाराने त्याच्या घरच्यांनी शेजारी पाजाऱ्यांकडे चौकशी केली, पण तो कुठेच नव्हता. मग रात्रीत तो कुठे गायब झाला या विचाराने त्याचे पालक हैराण झाले. शोधाशोध करूनही तो सापडत नसल्याने त्याच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला, पण त्याचा काही पत्ता लागत नव्हता. पाहता पाहता आठवडा होऊन गेला, पण छोटूचा काही शोध लागेना. 9व्या दिवशी सिहोरी टोल प्लाझापासून 12 किलोमीटर अंतरावर नवाबगंजजवळील महामार्गावरील पुलाखाली छोटूचा मृतदेह दिसून आला. त्याचा मृतदेह गोणीत बांधून टाकल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली. छोटूचा खून कोणी केला असेल हा एक प्रश्न सगळ्यांसमोर होता, कारण त्याची कोणाशी काही वैर असण्यासारखी स्थिती नव्हती. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या हातावर एक टॅटू होता. ते एका महिलेचे नाव होते. ते इंग्रजीमध्ये असल्याने काय लिहिले आहे हे त्याच्या पालकांना समजत नव्हते. पोलिसांनी त्या नावाची महिला कोणी आहे का याची चौकशी केली, तेव्हा त्याच्या शेजारीच राहणाऱ्या महिलेचे ते नाव असल्याचे दिसून आले. ती विवाहिता 2 मुलांची आई होती. तिचा पती मुंबईत नोकरीसाठी गेला होता. पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. दरम्यान शिवमच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या रणजितनेच माझ्या मुलाचे अपहरण करून खून केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्या विवाहितेला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांना समोर पाहताच तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ सरकू लागला. ती लग्न होऊन या गावात आली तेव्हा ती नुकतीच वयात आली होती. तिच्या रूपावर भाळलेला तिचा पती तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. तिला हवे ते सगळे देत होता. दोघेही जवानीच्या जोशात शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटत होते. निसर्ग आपले काम पार पाडत होता. तिला दिवस गेले, घर आनंदाने भरून गेली. ती आता आई झाली होती, तर तिचा पती रणजित बाप झाला होता. दोघांच्या संसारात मुलांची वाढ झाली होती. साहजिकच कमाई वाढवावी लागणार होती. गावात राहून काही कमाईसारखे नव्हते. त्यामुळे गावातील काही लोकांच्या ओळखीने रणजितने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईला गेला आणि ती गावात एकटी पडली. सुरुवातीला तिला काही वाटत नव्हते, पण नंतर मात्र तिला पतीचा विरह सहन होत नव्हता. कामाच्या ठिकाणाहून नेहमी येणे तिच्या नवऱ्याला शक्य होत नव्हते. 2-4 महिन्यातून तो कधीतरी घरी येत असे. त्यामुळे ती एकटी पडली होती. तिच्या मनात वासना फेर धरत असली तरी वासना तृप्ती होत नव्हती. ती तरुण होती, सुंदर होती. विवाहसुख मिळाल्याने तिच्या देहावर एक आगळीच झळाळी आली होती. तिच्या या यौवनावर अनेक जण फिदा होती. त्यातच छोटू अवघा 17-18 वर्षाचा होता. आता तर कुठे तो शाळेतून बाहेर पडला होता. तो रिकामटेकडा होता. मोबाईल बघत बसणे आणि गावभर फिरणे हाच त्याचा छंद होता. छोटूची नजर शेजारच्या बाईवर पडली होती. तो लहान असल्याने ती काही काम असेल तर किंवा मुलांबरोबर खेळण्यासाठी त्याला बोलवत होती. तो मात्र तिला न्याहाळत बसत होता. ती कामात मग्न असताना तो तिच्या शरीरावर नजर फिरवत होता. तिचे पुष्ट भरलेले शरीर पाहून त्याची कामवासना उफाळत होती. त्याची नजर आपल्यावर असते हे तिच्याही लक्षात आले होते. तो लहान आहे असे समजून ती दुर्लक्ष करत होती. पण नंतर तिच्याही
मनात कामवासना नाचू लागली. तिनेही खेळ सुरू केला. आता ती मुद्दामहूनच त्याला कपडे बाजूला करून देहाचे दर्शन घडवू लागली. त्याची नजर तिच्या कपड्यातील अवयव शोधू लागली. तसे तिने पुढचे पाऊल टाकले. त्याचीही भीड मोडली होती. तो आता कधीही तिच्या अंगाला कुठेही हात लावू लागला. दोघेच घरात असल्याने त्यांना अडवणारे कोणीच नव्हते. ही संधी साधून तिने त्याला प्रतिसाद दिला आणि त्याने तिला मिठीत ओढले. कवळ्या पोराच्या ताब्यात देह देऊन ती निवांतपणे त्याला भोग देऊ लागली. अजाणते वय, शरीराची न कळलेली भूक आणि समोर भरलेला स्त्रीदेह हे पाहून छोटूला काय करू काय नको असे होऊन गेले. तो तिच्यावर तुटून पडला. जमेल तसे तो तिच्या शरीराचा आनंद लुटू लागला. या नवाट पोराच्या जवानीचा जोश चांगलाच वाढला होता आणि त्याने तिला जोरदार रगडून काढली. अधाशासारखा तो तिच्या मिळेल त्या अवयवाचे मर्दन करत होता. ती सुखावली होती. तिने त्याला कामशास्त्राचे धडे दिले. तो हळूहळू पारंगत होत गेला आणि तिला तिच्या मनासारखे सुख देऊ लागला. रोज रात्री सगळीकडे शांतता पसरली की तो आपल्या अंथरुणावरून उठायचा आणि हळूच तिच्या घरी जायचा. तिचे दार उघडेच असायचे. मग दोघे शरीर सुखाचा आनंद घ्यायचे. त्याचं काम झालं की तो परत येऊन अंथरुणावर झोपायचा. रात्री चालणाऱ्या या खेळाची कोणाला काही कुणकुण लागली नव्हती. ती मजेत होती. कोणाला काही संशय आला नव्हता आणि नवयुवकाकडून तिला सुख मिळत होते. नवरा आला की ती नवऱ्याला हवे तसे सुख देत होती. तिच्यासाठी छोटू केवळ खेळण्यासाठी होता, पण छोटू मात्र तिच्या प्रेमात पडला होता. अवघा 19 वर्षाचा छोटू विवाहित बाईच्या प्रेमात वेडा झाला होता. त्याने तिचे नावही आपल्या हातावर गोंधून घेतले. या नावाने मात्र त्या दोघांतील प्रेम प्रकरणाचा बोबाटा गावात होण्यास वेळ लागला नाही. या प्रेम प्रकरणाची गावात सुरू झालेली चर्चा मुंबईत तिच्या पतीपर्यंत पोहोचली. तसा तो खवळला. त्याला प्रचंड राग आला. तो गावात आला. त्याने या प्रकरणाची शहानिशा करण्याची ठरविली होती, पण त्याच्या हाती काही लागले नाही, कारण त्याची पत्नी खबरदारी घेत होती. दुसरीकडे छोटूच्या आईवडिलांनाही हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनी छोटूची चांगलीच कान उघडणी केली आणि पुन्हा त्या नालायक बाईकडे जायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. पण शरीर सुखाला चटावलेल्या छोटूला तिच्याशिवाय करमत नव्हते. तिलाही त्याची आठवण यायची. त्यामुळे दोघे लपून छपून भेटत होते. पण त्याचा खून कोणी केला असेल याचे उत्तर काही तिच्याजवळ नव्हते. आपली बायको व छोटू यांच्यात प्रेम प्रकरण सुरू आहे हे रणजितला समजले. तेव्हा त्याने एक खतरनाक प्लॅन केला. त्याप्रमाणे दिनांक 16 जून रोजी तो मुंबईहून निघाला. सायंकाळच्या सुमारास तो गावात पोहोचला, पण घरी न जाता तिथेच आडबाजूला तो लपून राहिला. रात्र झाली तसा तो दबक्या पावलांनी आपल्या घराकडे आला. घराच्या बाहेर अंगणातच तो लपून बसला. आता तो छोटूची वाट बघत होता. तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री येतो हे माहीत असल्याने रणजित दबा धरून बसला होता. तो आला आहे हे ना छोटूला माहीत होते ना रणजितच्या बायकोला. मध्यरात्रीच्या सुमारास छोटू नेहमीप्रमाणे तिच्या घराच्या दिशेने निघाला, पण अंगणातच रणजितने त्याला पकडले. रणजितला समोर पाहून छोटूची बोबडीच वळली. तो खूप घाबरला. तो त्याच्या तडाख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण रणजितने त्याला सोडले नाही. त्याच्या गळाभोवती दोरीचा फास आवळून धरला. काही वेळातच तडफडून छोटू गतप्राण झाला. तसे रणजितने त्याला बाजूला ओढत नेले. त्याचा मृतदेह पोत्यात भरला आणि ते गाठोडे खांद्यावर घेतले आणि रात्रीच्या काळोखात तो दिसेनासा झाला. तो मृतदेह नवाबगंज येथे घेऊन महामार्गावर ड्रेजेनसाठी बांधलेल्या कन्व्हर्टर खाली लपवला आणि रणजित आला तसा परत मुंबईला निघून गेला.
त्याच्या पत्नीला छोटूचे काय झाले हे माहीतच नव्हते. दुसऱ्या दिवशी छोटू बेपत्ता झाल्यानंतर सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तेव्हा तीही घाबरून गेली होती. ती पोलिसांना अनैतिक संबंध होते याच्या पलीकडे काही सांगू शकली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रणजितला चौकशीसाठी बोलावली. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले हे पाहून तो गांगरला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कोवळ्या वयात लागलेली कामुकतेची चटक किती घातक असते हे दर्शन या घटनेने घडवलेले आहे. त्याचा बळी गेला तर तरुण मारणारा गजाआड झाला. या प्रकरणाचे मूळ असलेली विवाहिता आता एकटी पडलेली आहे. तुम्हाला काय या स्टोरीबद्दल वाटते ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.